नमस्कार मंडळी, कशा आहात? छान मजेत. मी पण छान मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर मी आले ती पुण्याला सुनबाईकडे. तर तिने स्पेशल आमच्यासाठी बनवली आहे पावभाजी. अगदी हॉटेलसारखी खूप सुंदर बनवते. तर बघा, कढई घेतली, त्यामध्ये तेल घेतलेले आहे. भाज्या इकडे तयार करून ठेवलेल्या आहेत. तेल आणि तूप दोन्ही घेतले जाते आणि जिरे मोहरी टाकून घेत आहे. इकडे सर्व प्रकारचे मसाले, लाल तिखट, घरचा मसाला, धनेपूड आणि पावभाजी मसाला त्यामध्ये टाकून घेत आहे. आणि टोमॅटो वगैरे इकडे तयार करून घेतलेला आहे. इकडे वाटाणे पण भिजवून आणि शिजवून घेतलेले आहे. आणि हे बघा, मसाल्याचा डबा इतका सुंदर सजवलेला आहे तिने. आणि इकडे भाज्या तयार केलेल्या आहेत. आता या कुकरमध्ये लावून शिजवून घ्यायच्या. हे बघा, शिट्ट्या झालेल्या आहेत 4-5 आणि एकदम गाळ अशी शिजवून घेतलेली आहे भाजी. आणि परत इकडे फोडणी तयार केलेली आहे. या फोडणीमध्ये ह्या भाज्या टाकून घ्यायच्या. सुगंध तर अगदी घरभर पसरलेला आहे. बघा किती छान भाजी दिसते. अगदी हॉटेलसारखीच बनलेली आहे. आणि ती इतकं मनापासून करते ना, त्यामुळे तिच्या हाताला खूप चव आहे. राहिलेले कुठं जाड भाजी असेल तर ती मॅश करून घेते. आणि छान अशी मॅश झालेली भाजी तयार आहे. पावभाजी इतकी सुरेख, अगदी हॉटेल टाईप. बघा किती सुंदर दिसते. आणि आता आम्ही खाण्यासाठी तयार आहोत बाकीचे. तर ती प्लेटिंग करून आणत आहे. इतकी सुंदर भाजी. पावभाजी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. आणि रेसिपी हवी असल्यास पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाईल. छान असे तूप लावून पाव शेकलेले आहेत. तूप लोणी काहीही लावू शकता. आणि बघा, पावभाजी, कांदा, टोमॅटो, सलाद, लिंबू, कोथिंबीर आणि लोणी लावून शेकलेला पाव आणि त्यासोबत भाजीवर लोणी. इतकं